नमस्कार, हॅलो. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हा ब्लॉग स्पेशली जे NICL AO ची प्रिपरेशन करतायत त्या पोरांसाठी आहे. आणि मी कसे प्रिपरेशन केलं किंवा इन डिटेलमध्ये नाही बट शॉर्टमध्ये, आणि इंटरव्ह्यूजमध्ये किंवा कुठे मी कशी मिस्टेक केली आणि तुम्ही काय इम्प्रूव्ह करू शकता त्याच्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे. आणि मी काय काय पॉईंट्स तुमच्यासाठी जॉट डाऊन केलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू करूया, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये असंच आहे की मी कोणत्या चुका केल्या किंवा मी काय बरोबर केलं, माझा जो एक्सपिरियन्स होता पर्सनल, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे. तर मेनली NICL AO ची जी एक्झाम आहे ते लोक बोलतात की अवघड आहे म्हणून, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो अँड काइंड ऑफ थिंग. बट असं काही नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित बरोबर अभ्यास केला तर तुमची NICL AO एकदम इझिली क्रॅक होऊ शकते. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एकदम गायडन्स करणार आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझे जे चुका आहेत किंवा माझा जो इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेवटी शेअर करणार आहे. तर मी ह्या व्हिडिओची सुरुवात माझ्या इंट्रोडक्शनपासून करते. तर माझं नाव आहे सुरभी शिंगोटे. आय वर्क ॲज ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन NICL इन पिंपरी ब्रांच. तर मी NICL 2023 जॉईन केलं आणि त्याच्यानंतर मग आता मला ऑलमोस्ट 3 years होत आलेत ॲज ॲन NICL AO. त्याच्यानंतर मग मेनली मी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून जॉईन केलं होतं NICL मध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला ट्रेनिंग झाल्यावरती मग अंडर रायटिंग डिपार्टमेंटमध्ये मला असाईन केलं होतं. सो NICLचं तुम्हाला माहिती की नोटिफिकेशनमध्ये कधी कधी आपल्याला जर्नलिस्ट म्हणून येतं किंवा स्पेशलिस्ट म्हणून येतं. तर स्पेशलिस्टमध्ये भरपूर ब्रांचेस असतात, जसं IT असतं, अकाउंट्स असतं, डिफरंट रिस्क ॲनालिस्ट म्हणून वेगळे असतात ब्रांचेस. आणि जर्नलिस्ट म्हणजे कोणती तुमचं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं असेल ते ऑल आर एलिजिबल फॉर जर्नलिस्ट ब्रांच. तर त्याच्यानंतर हा क्वेश्चन नेहमी येतो की NICL AO का सिलेक्ट करायचा आपण, बँकिंगच्या वरती NICL AO आपण का सिलेक्ट करायचं किंवा कोणत्याही जॉबच्या वरती आपण NICL AO ला का प्रेफरन्स द्यायचं. तर मेनली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर पडतं, PSU आहे, बट आपण सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल फॉलो करतो. सो एक जॉब सिक्युरिटी असती. तर PSU मध्ये असल्यामुळे जॉब सिक्युरिटी असते आपल्याला. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये सॅलरीज पण खूप चांगल्या आहेत. तुम्ही जरी गुगल सर्च केलं तर तुम्हाला दिसून जाईल की सॅलरीज आहेत, आपल्या नोटिफिकेशनमध्ये पण येतात. प्लस आता वेज रिव्हिजन होणार आहे, सो सॅलरीज पण खूप छान आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळं किंवा PSU मध्ये असल्यामुळं एक वेगळा रिस्पेक्ट असतो जो ऑफिसर्स लोकांना भेटतो. त्याच्यानंतर प्लस तुम्हाला स्टेबिलिटी असते जॉबमध्ये. स्टेबिलिटी म्हणजे कशी की आपल्याला माहिती आहे ना आपलं ले ऑफ नाही होणार आहे. प्लस आपण 5 वर्ष म्हणा किंवा 7 वर्ष म्हणा एका जागी फिक्स असणार आहे. जेव्हा रिक्वायरमेंट असतं ओके, वन ऑफ दी केस की आपल्याला जावं लागतं म्हणून ट्रान्सफर घेऊन. बट मोस्टली आपण एका ब्रांचमध्येच असतो फॉर 5 to 7 years. आणि त्याच्यानंतर बँकमध्ये असं असतं की POचं 3 वर्षांनी किंवा कधी कधी 1 वर्षातच त्यांना ट्रान्सफर देऊन देतात. सो NICL AO याच्यामुळं बेटर आहे. आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार मी सांगेल की NICLचा जो स्टाफ आहे तो खूप छान आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप छान आहे. माझा बँकमध्ये पण एक्सपिरियन्स झालेला आहे आणि इन्शुरन्समध्ये पण एक्सपिरियन्स झाला आहे. सो आय प्रेफर इन्शुरन्स की त्याच्यामध्ये स्टाफ खूप जास्त सपोर्टिव्ह आहे रॅदर दॅन बँक. तुम्हाला अभ्यास करायला किंवा पुढं जायला ते लोक खूप सपोर्ट करतात. काम तर सगळीकडेच आहे. काम आपण आता फक्त बँक आणि इन्शुरन्स कम्पेअर करतोय, तो दोन्ही साईडला काम आहे. पण इन्शुरन्समध्ये थोडं वर्क लाईफ बॅलन्स म्हणा किंवा सपोर्ट म्हणा किंवा युनियनचं तुमचं काही असेल तो सपोर्ट म्हणा, तर युनियन पण तिथं काम करते. प्लस तुमचं जे स्टाफ आहे ना तो खूप तुम्हाला मदत करतो. सो हे झालं का तुम्ही सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर असतं की NICL एक्झामचा जो पॅटर्न असतो तो काय असतो. तर आपल्याला मोस्टली जे बँकचे एक्झाम देतात त्यांना माहितीच असतं की याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू.
तर प्रिलिम्समध्ये असं असतं की 3 सेक्शन्स असतात तुमचे, रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश. तर जसं तुम्ही आय थिंक जो SBI क्लर्कचा जो लेवल असते ना, त्या लेवलचे पेपर ह्याच्यात असतात. त्याच्याही पेक्षा इझी असू शकतो, बट लोकांना खूप जास्त मार्क भेटतात. सो त्या ह्याच्यात कॉम्पिटिशन वाढून जाते की 100 पैकी लोकांना 80-85 मार्क पडतात. तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढते, कारण की आता पोरं खूप जास्त अभ्यास करायला लागले, शॉर्टकट्स खूप जास्त त्यांना माहिती आहे. सो जास्त लोकांना स्कोर होतोय, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यानंतर मेन्समध्ये असतं तुमचं रिझनिंग, क्वांट, इंग्लिश, GK आणि जर स्पेशालिस्टमधनं भरलाय तर प्रोफेशनल नॉलेज तुमचं ॲड होतं. आणि मेन्समध्ये मेन असतं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज. डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहावं लागतं. तर माझ्या बॅचच्या वेळेस भरपूर जणांना सगळं व्यवस्थित त्यांचे सेक्शन्स क्लिअर झाले होते, बट डिस्क्रिप्टिव्ह त्यांचा क्लिअर नव्हता झाला, त्याच्यामुळे त्यांची मेन्स क्लिअर नव्हती झाली. सो प्लीज तुम्ही फोकस करा डिस्क्रिप्टिव्ह वरती सुद्धा. मी कॉन्व्हेंटची असल्यामुळं मला एवढी काय प्रॅक्टिस करावी लागली नाही डिस्क्रिप्टिव्हचं. इझी टॉपिक्स असतात, पण काय काय जणांना फ्रेम करता येत नाही, काय काय जणांचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतं, त्याच्यामुळे त्यांच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये मार्क जातात. आणि हे लोक खूप जास्त तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन, ग्रॅमॅटिकल हे सगळं बघत असतात. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह खूप चांगलं ह्याच्यात करा. आणि त्याच्यानंतर आपला असतो इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यू तर खूप वास्ट असतो. इंटरव्ह्यूसाठी मी एक स्पेशल तुमच्यासाठी लेक्चर बनवू शकते. तर इंटरव्ह्यूचे कोणतेही क्वेश्चन्स कधी कोणतेही येऊ शकतात. सो इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनसाठी एक वेगळं लेक्चर लागणारच आहे आपल्याला. सो आता याच्यानंतरचा तो टॉपिक आहे की माझी प्रिपरेशन जर्नी कशी होती ते. सो त्याच्यातले 3-4 पॉईंट्स आहेत की मी प्रिपरेशन कधी सुरू केलं. सो माझी हिस्ट्री सांगते मी तुम्हाला. सो मला पहिलं असं वाटत होतं की मी एअरफोर्समध्ये जॉईन व्हावं म्हणून. सो मी एअरफोर्सचे एक्झाम द्यायचे, बट त्यावेळेस असं असतं की आपलं यंग एज असतं, 25 पर्यंतच अलाउड असतं, यंग एज असतं. सो मी एवढी फोकस नव्हते त्याच्यामध्ये की मला अभ्यास एकदम व्यवस्थित करायचा आहे, आणि मी अभ्यास केलाही नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळे माझी कधी एक्झाम ती पास झाली नाही. सो तो एक लॅक ऑफ फोकस होता माझ्यामध्ये. तर जेव्हा शेवटचा अटेम्प्ट झाला माझा, मी थोडंसं 60-70% ट्राय केलं त्याचा अभ्यास करायचं, बट तरी माझं त्यावेळेस पण 100% नव्हतं. त्यामुळे माझी ती एक्झाम क्रॅक झाली नाही, आणि त्याचा गिल्ट माझ्यामध्ये खूप होता. तर त्याच्यानंतर मी इन्फोसिस जॉईन केलं, आणि त्याच्यात मी 2-3 वर्ष होते. पण त्याच्यात मला असं गिल्ट होतं की यार मला का भेटत नाहीये ही गोष्ट, माझ्यामध्ये काय कमी आहे, किंवा मी व्यवस्थित त्याला 100% दिले नाही म्हणून. सो त्याच्यामुळे काय झालं की मला मनच नाही लागायचं अभ्यासामध्ये. आय वॉज ऑलवेज डिस्ट्रॅक्टेड, किंवा आय वॉज ऑलवेज डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम माय वर्क. तर त्याच्यामुळे मी इन्फोसिस 3 वर्षांनी सोडून दिलं, आणि आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर CGL. तर CGL मध्ये असं होतं त्यावेळेस की री एक्झाम होत राहायच्या, आणि एका नोटिफिकेशन किंवा एक नोटिफिकेशन पूर्ण संपण्यामध्ये 4 वर्ष लागायचे. तर यू डोंट नो कुठं तुम्ही काय. सो माय फ्रेंड सजेस्टेड मी की आपण बँकचं प्रिपरेशन करू रॅदर दॅन याचं प्रिपरेशन करण्याच्या ऐवजी. सो मग मी त्याच्यानंतर बँकचं प्रिपरेशन केलं सुरू, आय थिंक 2020 मध्ये. तर 2020 मध्ये आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर बँक प्रिपरेशन. आय थिंक 2019 मध्ये स्टार्ट केलं होतं. 2019 मध्ये आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर बँक. आणि मी आधी आणि माझी फ्रेंड ज्योती म्हणून होती, ते आम्ही दोघी जणी लायब्ररीमध्ये जायचो दररोज. सो लायब्ररीमध्ये सकाळ संध्याकाळ मी अभ्यास करायचे, आणि त्या सेल्फ प्रिपरेशननी माझं प्रिलिम्स क्लिअर व्हायची, बट मेन्स माझी क्लिअर नाही झाली. सो मग त्याच्यानंतर मी एक मला फ्रेंडने सजेस्ट केलं होतं, खूप दिवस झाले असे, आणि LICची प्रिलिम्स माझी क्लिअर झाली होती त्यावेळेस. बट मेन्सला गेले तर मेन्स माझी काहीच क्लिअर नव्हती झाली, आणि मला काय आयडिया पण लागत नव्हती की काय चुकतंय किंवा कसं प्रिपेअर केलं पाहिजे म्हणून. तर आय थॉट की आता मला कोणाचं तरी गायडन्स पाहिजे ह्याच्यासाठी. तर माझ्या फ्रेंडनी मला सिलेक्ट केलं की एक औरंगाबादमध्ये क्लासेस आहेत, तर तिथं आपण जाऊ शकतो. तर ते क्लासेस वेगळे होते, मी नाव नाही घेत त्याचं, बट औरंगाबादमध्ये खूप फेमस क्लासेस होते ते सर खूप छान गाईड करतात. बट
त्यांचं जेव्हा मी क्लासेसमध्ये गेले, इट वॉज अन सेंटर, हा एक क्लास सेंटर असं होतं ते. आणि मी असे पूर्ण क्लासेस बघितले आणि त्याच्यानंतर मग एक मुलगा मला तिथं अभ्यास करताना दिसला क्लासरूममध्ये. तर मी त्याला सहज विचारायला गेले की कसा आहे क्लास, कसं आहे काय. आपले गावाकडचे सिम्पल पोरं असतात ना, तर तसा मुलगा तिथं अभ्यास करत बसला होता. तर त्याने मला फीडबॅक दिला की सर ते खूप छान आहेत, बट ते फक्त जे हुशार पोर आहेत ना त्यांच्याकडेच लक्ष देतात सॉरी त्यांच्याकडेच लक्ष देतात, बाकी कुणाकडे ते लक्ष देत नाही. एवढे जे वीक आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून. तर मला असं झालं ओके, तर मला असं नकोय. म्हणजे मला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता की मी चांगली आहे का वाईट आहे म्हणून, किंवा प्रिपरेशन मध्ये काय. तर आय डोंट वॉन्ट की कुणी माझ्यावरती इग्नोर करावं एवढे पैसे टाकून. सो त्याच्यानंतर मग मी तिथे चौकशी केली, तर तिथे अजून एक क्लास खूप छान होता, तर ते म्हणजे शुभम सर्स अकॅडमी. आणि मी तिथे गेले, सेम पॅटर्न, सगळ्या पोरांना विचारलं, फीडबॅक घेतला त्यांचा, आणि त्यांचा फीडबॅक खूप छान होता या क्लासेस बद्दल. तर मी तिथल्या तिथं लगेच स्विच केलं की नाही, मला या क्लासेसमध्ये नाही जायचं, मला शुभम सर्स अकॅडमीमध्येच जायचे. आणि तसं मी माझं प्रिपरेशन औरंगाबादमध्ये तिथं सुरू केलं. पण ऑफलाईन बॅच होती, आय थिंक 1 मार्चपासून स्टार्ट झाली होती. 2020 वाटते मला, 2020 असू शकतं. सो तेव्हा मी तिथे सुरू केलं प्रिपरेशन. आणि 19 मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागून गेलं. म्हणजे 19 दिवसातच आमची बॅच संपली, परत आम्ही घरी आलो परत. आणि पण जेवढे 19 दिवस होते ना, त्या ह्याच्यात मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आला. आणि शुभम सर्स अकॅडमी खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल, त्यांचे ऑनलाईन बॅचेस पण असतात, ऑफलाईन बॅचेस पण असतात, तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता. मला त्याचा खूप हेल्प झाला. तर त्याच्यानंतर मग 2-3 महिन्यांनी शुभम सर अकॅडमीने त्यांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले, आणि मी फर्स्ट ऑनलाईन बॅचची स्टुडंट आहे त्यांची. तर मी एक तर पहिलं शुभम सर्स अकॅडमी फॉलो करायचे. त्याच्यानंतर मग इंग्लिशसाठी मला एवढं कधी गरज पडली नाही. इंग्लिशसाठी तरी मी निमिषा मॅमला फॉलो करायची. निमिषा बन्सल मॅम आहेत यूट्यूबवरती. आता हे यूट्यूबचे कॅन्डिडेट्स आहेत मी तुम्हाला जे सांगते, ज्यांना मी फॉलो केलं. ऑफलाईन तर मी सरांकडनं प्रिपरेशन करायचे, आणि सरांचे खूप छान आहेत. फातिमा मॅम पण छान आहेत, यश सर पण खूप छान आहेत, आणि शुभम सर तर परफेक्टच आहेत. सो ह्या तिघांचं गायडन्स आपल्याला लागत नाही, बट मी आधीपासून त्यांना फॉलो करायचे यूट्यूबवरती. सो मग मी त्यांचे पण व्हिडिओज बघायचे फॉर एक्स्ट्रा प्रॅक्टिस. तर इंग्लिशसाठी निमिषा मॅमला फॉलो करायचे. मॅथ्ससाठी अंकुश लांबा सरला फॉलो करायचे. सॉरी, रिझनिंगसाठी अंकुश लांबा सरांना फॉलो करायचे. आणि मॅथ्ससाठी आशिष अरोरा सरांना फॉलो करायचे. अंकुश लांबा सर दोन्ही साईडला आहेत, सो कन्फ्युजन होतं, बट आशिष अरोरा सरांना मॅथ्ससाठी फॉलो करायचे. आणि त्यांचे यूट्यूबवरती खूप फ्री व्हिडिओज पण आहेत, मेन्ससाठी पण व्हिडिओज आहेत, तर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता, तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस लागत असेल तर. तर नेक्स्ट डे की तुम्ही किती तास अभ्यास करायचे, इट वॉज नॉट फिक्स, कारण की आमचे लेक्चर झाल्यावरती मध्ये दुपारचा गॅप असायचा. आय थिंक 7 का 8 वाजता आमचं इंग्लिशचं लेक्चर असायचं, त्यानंतर मग मध्ये गॅप असायचे. तर दुपारी एक गॅप असायचा आम्हाला. तर शुभम सरांच्या इथं असं आहे की ते 5-6 कॅन्डिडेटचा ग्रुप बनवून देतात, एक टेलिग्रामचा ग्रुप असतो. तर मग त्याच्यात तुम्हाला प्रिपरेशन तुम्ही किंवा डाऊट्स असतील किंवा दररोजची प्रॅक्टिस असेल तर तिथं तुम्ही करू शकता. तर आम्ही प्रिपरेशनमध्ये जरी क्लासेस जरी संपले असतील आमचे, तर आम्ही ठरवायचो की आज हे सेशन घ्यायचे, तर 2 तास त्या ग्रुपवरती मी किंवा दुसरं कोणीही आम्ही क्वेश्चन्स टाकायचो. आणि मग कोण पहिलं सोडवतंय किंवा कुणाची उत्तरं बरोबर येत आहेत, किती ॲक्युरेसी येते, ते आम्ही दररोज करायचो. म्हणजे एखादी मॉक घ्यायची, तर त्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स आपण ग्रुपमध्ये टाकायचे. आणि मग फास्ट पोरं सोडवतात ना, तसा आपला नंबर पहिला आला पाहिजे, अशी मी ट्राय करायचे नेहमी. आणि माझं यायचं पण. जे माझ्या बॅचची पोरं आहेत ते प्लीज कमेंट करून सांगा की किती तुम्हाला कॉम्पिटिशन फील व्हायची माझ्यामुळं. तर तसं आम्ही करायचो. तर त्याच्यावरून आपल्याला कळायचं की आपला स्पीड किती, आपली ॲक्युरेसी किती आहे. आणि कधी कधी आमचा फुल बॅचचा 100 लोकांचा पण ग्रुप असायचा, तर तिथे 7 to 8 संध्याकाळी आमचे मॅथ्सचे किंवा रिझनिंगचे क्वेश्चन्स व्हायचे. तर त्याच्यामध्ये पण बेसिक सिम्प्लिफिकेशन असू दे किंवा सिरीज असू दे, एक टॉपिक दररोज सोडवायचा, म्हणजे डिसाईड करायचं, आणि त्याच्यावरती ते क्वेश्चन्स बेस्ड असतात. तर ते तसं आम्ही प्रॅक्टिस करायचो.
त्याच्यानंतर आहे की विच सब्जेक्ट्स वर इझी ऑर डिफिकल्ट फॉर यू. तर माझ्यासाठी सर्वात इझी म्हणजे रिझनिंग असायचा. आय लव्ह रिझनिंग. मी रिझनिंगचा क्वेश्चन खूप वेळा सोडवायचे. खूप वेळा नाही, सॉरी, रिझनिंगचे सेक्शन्स मी खूप वेळा सोडवायचे आणि माझा रिझनिंगचा पेपर पण खूप लवकर होऊन जायचा. म्हणजे खूप मी आरामशीर बसून जायचे त्या सेक्शनचं संपस्तोपर्यंत. आणि डिफिकल्ट माझ्यासाठी करंट अफेअर्स होतं. माझ्यासाठी खूप डिफिकल्ट असायचं ते. सो मला करंट अफेअर्समध्ये मोस्टली म्हणजे मी कट ऑफ वरतीच पास व्हायचे त्या सेक्शनमध्ये. 1-2 मार्क जास्त असायचे. किंवा एकदा IBPS PO मध्ये तर मी RRB PO मध्ये कट ऑफ वरतीच पास झाले होते. 7 मार्क होते कट ऑफ आणि मला पण 7च मार्क होते. सो तसं हे. आणि रिसोर्सेस यूज तुम्ही सांगितलं की मी बुक्स नव्हते कोणतेच. बुक्स मी कधीच कोणते वापरले नाही. शुभम सज अकॅडमी आणि इंग्लिशसाठी निमिषा मॅम, मॅथ्ससाठी आशिष अरोरा सर, रिझनिंगसाठी अंकुश लांबा सर आणि GK साठी कपिल काटपाल सर होते. तर त्यांचे व्हिडिओज बघायचे. परत आय थिंक अफेअर्स क्लाउडवरती पण तुम्ही ते फॉलो करू शकता. तुम्हाला 6 महिन्याचं करंट अफेअर्स करावंच लागतं. त्यानंतर हाऊ डू यू मॅनेज कन्सिस्टन्सी. तर कन्सिस्टन्सी मॅनेज करायला काही असं नसतं. आता मी प्रॅक्टिस करत होते आणि माझा नेहमी ग्रुपमध्ये आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवायचो तर त्यावेळेस माझा पहिला नंबर यायचा, दुसरा नंबर यायचा. सो आय वॉज पंप असायचे मी नेहमी की मला या रेसमध्ये राहायचंय, मला पहिलंच राहायचंय, मला दुसरं तिसरं यायचंच नाहीये. म्हणजे मला पहिला दिवस आठवतो शुभम सरांचा. जेव्हा शुभम सरांची क्लास सुरू होती ना त्यावेळेस ते बोर्डवरती एक मोठं सिम्प्लिफिकेशन देऊन द्यायचे. म्हणजे खूप मोठं असायचं. ह्या बोर्डपासून सुरू ते स्टार्ट ऑफ द बोर्ड टू एंड ऑफ द बोर्ड असं सिम्प्लिफिकेशन द्यायचे. आणि त्यांनी दिलं होतं आणि ते मी 1 मिनिटाच्या आत सोडवलं होतं आणि मी अशीच बसले होते. सर म्हटलं झालं तुझं? म्हटलं हा झालं सर. मग सरांना आन्सर सांगितलं 1380. मला अजून ते आन्सर आठवतं. आणि मग भरपूर जणांनी 20-22 असे ऑप्शन्स पण झाले होते. नंतर पोरांनी पण ऑप्शन्स दिले होते. आणि सर बोलणारच की कधीच पहिल्यांदा कुणाचं उत्तर येत नाही, ऍक्युरेसी नसती. आणि त्याच वेळेस माझं आन्सर सगळ्यात पहिलं होतं आणि ते एकदम बरोबर होतं. सो सरांना पण असं झालं. सरांची लगेच नजर गेली होती की भाई ही पोरगी आहे. सरांची तेव्हापासून माझ्यावरती लक्ष होतं. सो ही एक्सपेक्टेड की ओके ही पोरगी काहीतरी करू शकते म्हणून. सो त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की मिस्टेक्स आय मेड. मी कोणते मिस्टेक्स केले माझ्या प्रिपरेशनमध्ये. तर मी काय चूक केली की मी करंट अफेअर्स नव्हती एवढी करत. मला करंट अफेअर्स नव्हते आवडत आणि मी एवढं करायची पण नाही. मला लक्षात पण राहायचे नाही ते. पण पोरं खूप छान करायचे करंट अफेअर्स. सो तुम्ही पण करंट अफेअर्स खूप जास्त व्यवस्थित करा. इंटरव्ह्यूमध्ये माझा जो इंटरव्ह्यू होता तो बेस्ट पूर्ण करंट अफेअर्सवर होता. पण माझा वीक होता. सो मला इंटरव्ह्यू एवढा चांगला गेला नव्हता. सो तुम्हाला तेच सजेशन असेल की करंट अफेअर्स खूप छान करून जावा. मेन्समध्ये पण उपयोग होतो त्याचा आणि इंटरव्ह्यूमध्ये पण उपयोग होतो. आणि अजून एक गोष्ट, माझ्या फ्रेंडनी ही मी चूक केली होती माझ्या प्रिपरेशनमध्ये. माझ्या फ्रेंड्सनी ही चूक केली होती की त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह इग्नोर केला होता. डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिसच केली नव्हती त्यांनी. सो त्यांची पूर्ण मेन्स क्लिअर झाली होती आणि डिस्क्रिप्टिव्ह क्लिअर नव्हता झाला. सो दॅट वॉज द मिस्टेक दे मेड. सो तुम्हाला एक तर करंट अफेअर्स खूप छान करावं लागतं. तुमचं टेक्निकल तुम्हाला खूप छान करावं लागतं आणि प्लस डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही प्लीज इग्नोर करू नका. इट्स सिम्पल बट प्लीज डोंट इग्नोर इट. त्याच्यानंतर मी काय वेगळं करू शकते, मी काय वेगळं केलं माझ्या प्रिपरेशनमध्ये. तर माझं प्रिपरेशन मी बँकेत असताना केलं होतं. सो मी प्रेग्नेंट असताना केलं होतं माझं प्रिपरेशन. सो आधीच डिफिकल्ट होतं खूप. त्याच्यात तुम्हाला प्रेग्नेन्सीचे टँट्रम्स म्हणा किंवा मूड स्विंग्स म्हणा त्याच्यात ते हँडल करून तुम्हाला प्रिपरेशन करणं खूप अवघड असतं. सो ते प्रिपरेशन मी केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडी आधीच प्रिपेअर्ड होते. मी आधीच माझं प्रिपरेशन होतं.
सो मी काय करायचे की मेन्सची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायचे आणि जेव्हा एक्झाम येईल त्याच्या 15-20 दिवस आधी मी प्रिलिम्सची प्रॅक्टिस स्टार्ट करायचे. तर ह्याचं पण मला अजून आठवतं की 16 ऑक्टोबरला ह्याची प्रिलिम्स होती आणि मी 1 ऑक्टोबरपासून प्रिलिम्सची तयारी सुरू केली होती. मॉक्स द्यायचे आपल्याला माहिती आहे शॉर्टकट्स काय सगळं काय. सो मी ह्याचे मॉक्सच लगेच द्यायला लागले होते. मिनी मॉक्स जे असतात ते पहिले द्यायचे आपल्याला. जेव्हा आपलं परत प्रॅक्टिस बसतं 2-3 दिवसात आपल्याला परत ते फॉर्ममध्ये येतो, आपण त्या स्पीडमध्ये येतो. कारण की मेन्सचं करताना आपल्याला एवढं स्पीड इम्पॉर्टंट नसतो, बट प्रिलिम्सचं करताना स्पीड इम्पॉर्टंट असतो. सो 2-3 दिवस जेव्हा स्पीड परत आपला यायला लागतो तेव्हा मग मी प्रिलिम्सचे जे फुल मॉक असायचे ते द्यायचे. आणि ॲक्युरेसी मी खूप जास्त लक्ष द्यायचे ॲक्युरेसीवरती, की माझं ॲक्युरेसी असलंच पाहिजे. 85 to 90, 95 हे ॲक्युरेसी हर मॉकमध्ये यायलाच पाहिजे तुमची. सो हे मी खूप जास्त लक्ष द्यायचे. परत मी डिस्क्रिप्टिव्हची पण प्रॅक्टिस केली होती. मी इंग्लिश मिडियमची असल्यामुळे, कॉन्व्हेंटची असल्यामुळे मला एवढी गरज नव्हती, बट मी तरी 5-6 टॉपिकवरती व्यवस्थित असं विचार करून लिहिले होते, पॉईंट्स लिहिले होते. मी जसं ह्या पेजवरती पॉईंट्स लिहिलेले मी तसा एखादा टॉपिक घ्यायचे जे लास्ट इयर डिस्क्रिप्टिव्हमध्ये आलेले आणि त्याचे पॉईंट्स काढून घ्यायचे की ओके हे आपल्याला माहिती आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हचं तसंच करायचं असतं. एक्झाममध्ये पण कधी कधी मेन्स झाल्यावरती डिस्क्रिप्टिव्ह सुरू होतं तर लोक लगेच धडधड तुमचं जसं मेन्सला एकदम शांतता असते, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अचानक टायपिंगचा आवाज यायला लागतो. सो मग असं वाटायचं की यार हे लोक विचार करतायत की नाही. पहिला मी पेपर घेऊन पहिलं टॉपिकचा विचार करायचे की कोणते टॉपिक मला लिहायचे. सो एक पॉईंट नंतर एक आपल्याला क्लिअर होत जातं की हा पॉईंट नंतर हा पॉईंट आला पाहिजे, हा पॉईंट नंतर हा पॉईंट आला पाहिजे. बट लोक डायरेक्ट टाईप करताना कसे विचार करू शकतात यार. सो तुम्ही पहिलं व्यवस्थित पॉईंट्स लिहून घ्या 5-6 की तुम्हाला किती पाहिजे आहेत, काय पॉईंट्स तुमचे एकानंतर एक आले पाहिजे. एखादा फ्रेज किंवा कोण मॉरल ऑफ द स्टोरी असतं तसं काइंड ऑफ तुम्ही एंड करू शकता त्या डिस्क्रिप्टिव्हला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की मी ॲक्युरेसीवरती खूप जास्त लक्ष द्यायचे की मला 85, 90, 95 याच्यामध्येच ॲक्युरेसी आली पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. त्याच्यानंतर मग नंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही GK वरती प्लीज फोकस करा. एवढं माझं खूप जास्त तुम्हाला इम्पॉर्टंटली हायलाइटेड मी तुम्हाला सांगते की GK वरती तुम्ही प्लीज लक्ष द्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एवढंच आहे की आता झालं हे प्रिपरेशनचं झालं, बट कॉम्पिटिशन खूप जास्त आहे ह्या एक्झाममध्ये, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर तुम्ही प्लीज सिरियसली तुम्ही जरी 7-8 तास दररोज दिले ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तरी तुमचं क्रॅक होऊ शकतं. सो प्लीज तुम्ही करा. आणि खूप चांगला जॉब आहे, एकदम स्टेबल जॉब आहे. मी जसं एक्सपिरियन्सने सांगते तुम्हाला. सो याच्यामध्ये पर्क्स पण खूप आहेत. सो प्लीज लक्ष देऊन अभ्यास करा. त्याच्यानंतर तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती मॅटर करते. मोटिवेशन आपल्याला दररोज नसतं, पण कन्सिस्टंट आपण दररोज राहू शकतो. आज माझं डोकं दुखतंय, आज माझं अंग दुखतंय, मला नाही करायचं, आज माझा मूडच नाहीये काय करायचा, बट तरी एखादा तुमचा आवडता सब्जेक्टची एक मॉक देऊन द्या किंवा एखादा टॉपिक बघायचा. नुसतं युट्यूब चालू करून आपण बघत राहायचं फक्त की अच्छा सर काय यूज करतायत, ओके, मग आपल्याला इंटरेस्ट येऊन जातो. मोटिवेशन नकोय आपल्याला, फक्त फोन उघडून बसायचे, कन्सिस्टंट राहायचे. सो बी कन्सिस्टंट. त्याच्यानंतर तुम्ही हे झालं सगळं गायडन्सचा. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती, ह्या टॉपिकवरती मी तुम्हाला खूप छान गाईड करू शकते. तर तुम्ही मला सांगा की कोणत्या टॉपिकवरती मी तुम्हाला गाईड करू शकते. जसं की तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनचं पाहिजे असेल कोणता गायडन्स तर मी तो देऊ शकते तुम्हाला. किंवा कोणते व्यवस्थित मी कसं पॅटर्न फॉलो केला अभ्यासासाठी तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला सांगू शकते. तर हा आपण आता जास्त मोठा नको करायला व्हिडिओ. तर मला एकच सांगायचंय की आहे इंडियामध्ये भरपूर स्टेट्स आहेत, सगळं आहे. आय कम्प्लिटली ॲग्री. जे मेहनत करतात त्यांना त्याचं फळ भेटलं पाहिजे आणि भेटतं त्यांना. साऊथची पोरं, नॉर्थची पोरं खूप छान अभ्यास करतात, त्यांना त्यांचं फळ भेटतं. बट मला एवढंच असं वाटतं की जे आपले महाराष्ट्राची पोरं आहेत, मग ते कोणतेही कास्ट, रिलिजन कोणतेही असू दे, बट महाराष्ट्राची जी पोरं आहेत
त्यांनी पुढं जायला पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी स्पेशली मराठीमध्येच बनवला आहे. आय डिड नॉट वॉन्ट की इंग्लिश किंवा हिंदीमध्ये मी हा बनवेल, पण मला स्पेशली असं वाटतं की आपली महाराष्ट्राची पोरं पुढं जायला पाहिजे, वेगळ्या अशा छान अशा पोस्टवरती बसले पाहिजे पोरं आणि त्यांनी लीड केलं पाहिजे पुढे. सो हे खूप कमी आहेत थोडं कमी आहेत, बट मला असं वाटतं की आपले महाराष्ट्राची पोरं पण पुढं जायला पाहिजे. आपल्या भूमीला आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि या गोष्टीचा मी कोणतेही असेल, काही तुम्हाला गायडन्स लागत असेल तर आय एम देअर. मला तुम्ही कधी कमेंट करून सांगा, मी त्याच्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा ट्राय करून देईल. सो असा होता हा व्हिडिओ, आपण इथं एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला माझं गायडन्स आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.